महाराष्ट्र शासन द्वारा चलाए जाने वाले राज्य भर के अभियांत्रिक महाविद्यालय में प्रवेश मिलने के लिए पालक और विद्यार्थियों की भागदौड़ शुरू रहती है। अभियांत्रिकी महाविद्यालय के प्रवेश के लिए सरकार द्वारा आयोजित सामान्य परीक्षा में प्राप्त अंकों के आधार पर निःशुल्क मार्गदर्शन शिविर कार्यशाला का आयोजन किया गया। सोमवार 15 जुलाई दोपहर करीब 1 बजे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय के इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स सभागृह में यह कार्यशाला संपन्न होगी। शैक्षणिक, सामाजिक और आर्थिक उत्थान के लिए हमेशा कार्यरत रहने वाले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर एसोसिएशन ऑफ इंजीनियर्स शाखा चंद्रपुर तथा विदर्भ के नामांकित राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन और तंत्र महाविद्यालय के संयुक्त तत्वाधान में आयोजित की गई इस कार्यशाला अभियांत्रिकी शाखा के तज्ञ लोगों का मार्गदर्शन मिलेगा। MHCHT और JEE जैसे केंद्रीभूत सामयिक परीक्षा की गुणवत्ता प्राप्त करने पर भी अनेक विद्यार्थियों का शैक्षणिक नुकसान होने के अनेक उदाहरण दिखाई देते हैं। इसीलिए चंद्रपुर, गढ़चिरौली जैसे दुर्गम भाग के विद्यार्थियों ने उच्च और तंत्र शिक्षण क्षेत्र के उपलब्ध अवसर का लाभ ले। महाराष्ट्र राज्य सामयिक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा के माध्यम से राज्य भर के किसी भी अभियांत्रिकी महाविद्यालय में प्रवेश लेने वाले इच्छुक विद्यार्थी तथा उनके पालकों ने इस कार्यशाला में शामिल होकर लाभ लेने का आह्वान BANAE शाखा चंद्रपुर अध्यक्ष इंजीनियर यशवंत बर्डे, साथ ही गोंडवाना विद्यापीठ के अधिष्ठाता और महाविद्यालय के विद्यमान प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे ने किया है। नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स आणि त्याचा लाईफ टाईम सदस्य आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज इथे असोसिएट प्राध्यापक म्हणून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की जसं आता ॲडमिशनचा काळ आहे आणि या ॲडमिशनच्या काळामध्ये जनरली बऱ्याचशा लोकांचा कल डिग्रीसाठी इंजिनिअरिंगकडे खूप जास्त आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षांमध्ये जवळपास 2-3 दशकांपासून इंजिनिअरिंग कॉलेजचं भरभराट झालं आणि बरेचसे लोक इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळताना दिसतात। यावर्षी आमचे प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे यांनी मला म्हणजे जे लोक बऱ्याचशा लोकांना हा भाग असा आहे चंद्रपूर गडचिरोलीचा या ठिकाणी त्यांना कुठलीही माहिती नसतं आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे फक्त एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि कॉलेजमध्ये आजूबाजू कुठलं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तिथे जाऊन चौकशी करतात। तर मागील जवळपास 20-25 दिवसापासून मला असा अनुभव येत आहे की बऱ्याचशा मुलांना कुठल्याही पद्धतीची काहीच माहिती नाही। अगदी जसं आपण कॉन्व्हेंटमध्ये किंवा एखाद्या हायस्कूलमध्ये ज्या पद्धतीचं आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये जाऊन आपण ज्या पद्धतीचं ॲडमिशन्स करतो अगदी त्या पद्धतीने येतात, अगदी बिलकुल नवखे असल्यासारखं आणि इतके चांगले होतकरू मुलं आहेत की म्हणजे बऱ्याच मुलांनी त्यातलं CET एक्झाम्स असेल किंवा JEE एक्झाम्स असेल इतकं चांगलं परफॉर्मन्स असतानासुद्धा त्यांना या कुठल्याच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती नसतं आणि वेळेवर कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतात आणि जे त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे किंवा त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना जे एज्युकेशन्स मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि त्याच्यापासून ते वंचित होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन मागील बऱ्याच वर्षापासून अशा क्षेत्रामध्ये काम करतं। समाजाच्या उत्थानासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी स्कॉलरशिपच्या योजना असतील, इतर योजना आहेत, त्या सगळ्या योजनांमध्ये हे भाग घेते मी जवळून बघतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। परंतु ही जी समस्या आम्हाला दिसत आहे की ही अत्यंत विचित्र म्हणजे ज्याचा आपण म्हणजे कल्पना करू शकत नाही आहे की म्हणजे ॲडमिशन्स कशी होतात हे सुद्धा त्यांना माहिती नाही। ते सारंच्या सारं जे प्रोसेस आहे इंजिनिअरिंग ॲडमिशनचं हे सारंच्या सारं ऑनलाईन पद्धतीनं जे CETचं एंट्रन्स सेल आहे किंवा DTचं त्या पद्धतीने हे सगळं मेरिटप्रमाणे होत असतं आणि ज्या मुलांना ॲडमिशन्स घ्यायचं असतं ते आपापल्या पद्धतीनं ज्यांना थोडंसं याचं नॉलेज आहे ते त्या पद्धतीनं त्याचं पुन्हा रजिस्ट्रेशन्स करणं आहे, त्याचं प्रेफरन्स फॉर्म भरणं आहे, या पद्धतीनं एकदम चौकस पद्धतीनं एकदम आपल्या मार्गाप्रमाणे कसं चांगलं कॉलेज मिळेल आणि या पद्धतीचा ते त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात। परंतु 90% भाग यापासून वंचित आहे। तर यांना ही प्रोसेस काय आहे हे कळावं, कसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्सचं अपलोडिंग आहेत या पद्धतीचं, त्याच्यानंतर प्रिफरन्सेस आपल्या मार्गाप्रमाणे आपण कुठल्या कॉलेजेसचे घ्यायचं, कुठल्या कॉलेजला प्रिफरन्स द्यायचं, वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलेजेस आहेत, काही गव्हर्नमेंट आहेत, काही प्रायव्हेट आहेत, ॲटॉनॉमस, नॉन ॲटॉनॉमस, युनिव्हर्सिटी लेवलच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीची कॉलेजची कॅटेगरी याच्यामधून आपल्याला नेमकं काय पाहिजे याचं त्यांना कुठलंही सोयीसुद्धा नसतं, माहिती नसतं। तर त्या पद्धतीनं त्यांना एक योग्य सल्ला मिळावा की त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला एक चांगलं एज्युकेशन मिळावं, त्याचं लाईफ बनावं या उद्देशानं सोमवारला एखादं असं कार्यशाळा ठेवण्याचा आमचा मानस आहे। असं मनामध्ये आलं की खरंच या प्रोडक्ट थोडंसं
गायडन्स करावं. म्हणून मग मी बाणाईच्याही आमच्या प्रेसिडेंटशी चर्चा केली. त्यांनी लगेच होकार दिला, प्राचार्यांनी होकार दिला की या पद्धतीचं एक थोडंसं सामाजिक दायित्व ठेवावं, जेणेकरून कारण आता प्रोसेस सुरू होत आहे. 14 तारीख दिलेली आहे, होईल किंवा नाही हे थोडंसं मला संशयता आहे, परंतु या आठवड्याभरात नक्की ही प्रोसेस सुरू होणार आहे. बरेचसे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांच्याकडे काही लोकांकडे आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, तर त्यांना एक पुरेसा वेळ मिळेल आणि व्यवस्थितपणे त्यांना आपलं करिअर बनवासाठी एक चांगली संधी मिळावी या पद्धतीचं एक मार्गदर्शन शिबिर. यामध्ये एक्सपर्ट्स लोक असतील, बाणाईचे काही मेंबर्स असतील आणि काही इंजिनिअरिंग कॉलेजचे तज्ज्ञ मंडळी ज्यांना पुणे याचं नॉलेज आहे, या पद्धतीचं सगळं त्यांना माहिती शेअर करावी आणि त्यामधून त्यांनी एक चांगलं क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यावा, हा याचा सरळ सरळ मानस आहे. तर या मानसाच्या दृष्टीनं 15 तारखेला सोमवारी सकाळी दुपारी 1 वाजता आपण या पद्धतीच्या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत. जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत, बरेचसे लोक आहेत, ते इथंच नाही तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राभर कुठलं कॉलेज निवडावं, कसं निवडावं आणि कुठेही घेत असतील, परंतु या प्रोसेस त्यांना माहिती व्हाव्यात यासाठी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळण्यासाठी ह्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आमच्या महाविद्यालयातर्फे, बाणाईतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या 1 दिवसाचा कार्यशाळा आहे, याच्यातल्या सगळ्या काही तुम्हाला शंका कुशंका असतील त्याचं निरसन करावं आणि आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल भविष्यासाठी योग्य ठिकाणी आपण शिक्षण घ्यावं, या पद्धतीचं हे कार्यशाळेचं